हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। उन्हाळा आला आहे तर आज आपण त्यासाठी कॉटनचा एक ड्रेस शिवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे अस्तर घेतले, त्या अस्तरचे एक फोल्ड करून क्रॉसमध्ये फोल्ड केले। आता इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे। कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा एवढं शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे हाफ सर्कल मध्ये मी राउंड शेप करणार आहे। अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि वरच्या बॉडीची म्हणजेच कमरेपर्यंतचा भाग जो आहे तो मायनस करून बॉटमला आपल्याला पूर्ण उंची किती पाहिजे त्याच्यापेक्षा 3 ते 4 इंच कमी एवढं आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। तर मी इथे अस्तर मला पूर्ण उंची 37 पाहिजे, तर मी त्याच्यातनं 12 इंच मायनस करून बॉटमला मार्किंग केलं आणि आता वरून खालीपर्यंत मेजरमेंट जिथे टिक केलेली तिथे बघायचं आणि सेम मार्किंग ठेवून सगळीकडे राऊंडमध्ये आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे सगळे मार्किंग मी एकत्र अटॅच करणार आणि सर्कल कंप्लीट करणार। आता अस्तरला आपल्याला 2 जोड द्यावे लागणार आणि दोघांना द्यावे लागणार नाहीत। तर इथे अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतले। आता याचं मी कटिंग करते। एकदा मेजरमेंट चेक करायचं आपली कंबर वगैरे बरोबर बसते की नाही ते। आता इथे कटिंग करून घेऊया। तुम्हाला अस्तर लॉंग पाहिजे असेल तर लॉंग सुद्धा घेऊ शकता। मी इथे नॉर्मल टॉपपेक्षा 2 इंच किंवा 3 इंच कमीच घेतले। इथे बंद बाजूकडे हे कट करून घेते। आता याचे जोड द्यायचे आहेत, तर हे उरलेले जे अस्तर आहे त्याच्यातूनच मी याचे जोड काढणार आहे। एक अंदाज घ्यायचा आणि जेवढं भाग जॉईंट करायचा आहे त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा बाहेरून कट करायचं, म्हणजे मग ते जॉईंट केल्यानंतर व्यवस्थित कटिंग करता येणार, कापड कमी पडणार नाही। तर इथे मी 2 जोड काढून घेतले आहेत बघा। अशा प्रकारे आपलं घेराचं कटिंग झालंय। हे जोड दिल्याच्या नंतर पूर्ण करायचं। आता हा असा घेर आपला तयार होणार आहे। आता इतकं झाल्यानंतर नेक्स्ट कटिंग करूया। तर मी अस्तर घेऊन इथे फोल्ड करते। आधी फ्रंट पार्टचं कटिंग करूया, वरच्या बॉडीचं। तर पूर्ण उंची मी घेणार 12 अधिक 1 13 इंच उंची घेतली। आता शोल्डरचं माप टाकायचं। शोल्डर मी इथे 6 इंच घेतलाय। 28 छातीसाठी ड्रेस शिवणार आहे मी आणि मुंडा खोली घेतली आहे 6.5। इथे याला मी प्रिन्सेस कट देणार आहे। छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं शिलाई मार्जिनसाठी, कारण ड्रेस शिवतोय तर आपल्याला ते लूज करायला पाहिजे। इथे आता आर्म होलचा शेप देते। तर गळा रुंदी मी 3 इंच ठेवली आहे आणि फ्रंट नेक आहे तो मी 4.5 घेणार। बोट नेक मध्ये शिवणार आहे हा। तर फ्रंट नेक आहे तो ह्या आकाराचा करणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर गोल ठेवा, चौकोनी ठेवा, पान शेप करू शकता, मटका करू शकता। इथे आता प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा। इकडे मी आता कटोरी एक्स्ट्रा वाढवणार आहे, तर बाहेरूनच कट करणार आहे, कारण याच्यातच मी त्याला जोड देणार आहे। तर इथे मी बाहेरून वाढवून कटिंग करून घेते। मुंड्याचा आकार जसा आहे बघा त्याच्या बाहेरून मी 1 इंच एक्स्ट्रा असं कटिंग केलंय आणि जी कटोरीच्या बाहेर सुद्धा 1 इंच। आता कटोरीचं कटिंग करायचं। हा फक्त फ्रंट पार्ट आहे, बॅक पार्टचं आपण सेपरेट मार्किंग टाकून करूया कटिंग।
हे इतकं झालंय बघा. इथे अटॅच झाल्यानंतर ते ॲडजस्ट होणार जे आपण वाढवलंय ते. आता नेकचं कटिंग करते. इतकं झालंय. आता आपण बॅक पार्टसाठीचं मेजरमेंट टाकूया. पूर्ण उंची अगेन 12 + 1 13 इंच एक्स्ट्रा 1 इंच घेतले शिलाई मार्जिन. सेम शोल्डर ठेवायचा 6 इंच. मुंडा वळण पण 6.5 इंच. छातीचं माप टाकते. बॅकनेक तुम्हाला डीप पाहिजे असेल तर डीप तुम्ही घेऊ शकता. आता मी जास्त डीप नाही घेणार आहे. बॅकनेक आहे तो मी 3.5 इंचाचा घेतला आहे. याला आता बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा. बॅकनेक आहे तो राऊंड नेक ठेवणार आहे मी. याचं कटिंग करून घ्यायचं. आपलं बॅकनेकचं कटिंग झालंय. अस्तरचं झालंय. आता हे मेन फॅब्रिक आहे. हे प्युअर कॉटनचं आहे. मेशोवरून ऑनलाईन मागवलंय. एकदम सॉफ्ट कापड आहे. तुम्ही घेऊ शकता. आधी एक फोल्ड घालून बॅक पार्ट मी कट करून घेते. आता फ्रंट नेक कट करायचा आहे. फ्रंट पार्ट आहे तो. हा बंद बाजूकडे ठेवलाय. कटोऱ्या आहेत त्या ओपन बाजूकडे ठेवल्या तरी चालेल. बॅक पार्टला तुम्हाला चेन पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता. डीप नेक घेऊन त्याला लटकन सुद्धा लावू शकता बॅक नेकला. इथे आता कटोऱ्या ठेवून घेते. ही आता डिझाईन आहे ती गुलाब आहेत वरची ती उलट सुलट आहेत. त्यामुळे कुठल्याही डायरेक्शनमध्ये घेतली तरी चालेल. म्हणून मी बघितली नाही आहे एवढी डिझाईन. कारण सगळीकडेच वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ती गुलाबांचं फेसिंग आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता घेर कट करण्यासाठी मी इथे कमरेच्या दुप्पट घ्यायचा पार्ट आणि त्याला डबल फोल्ड करून घेतला आहे. आणि आता जेवढी उंची पाहिजे त्याच्यातून वरची बॉडी जी आहे म्हणजे 12 इंच ती मायनस करून इथे कट करून घेतले मी 2 पार्ट. म्हणजे त्याला आपण प्लीट्स घालून घेर करणार आहोत. इथे मी क्रॉस कटिंग नाही केलं आहे कारण मला प्लीटेड फॅब्रिकमध्ये ते करायचं आहे. घेर पाहिजे असेल तर जसं अस्तर कटिंग केलं आहे तसंच याचं कटिंग करायचं. आता मी स्लीव कट करते. स्लीव आहे ते मी पफ स्लीव घेणार आहे. शॉर्ट स्लीव. गरमी आहे तर शॉर्ट स्लीव चालतील. तुम्हाला लॉंग पाहिजे असेल तर तुम्ही लॉंग घेऊ शकता किंवा स्लीवलेस पाहिजे असेल तर स्लीवलेस सुद्धा शिवू शकता.
इथे मी पफ स्लीव घेण्यासाठी इथे छोटीशी घडी घातली आहे. 3 इंचाची उंची असणार आहे. इथे पफसाठी एक्स्ट्राचं कापड आणि हे जेवढे उंची पाहिजे त्याच्यापेक्षा 2 ते 2.5 इंच वर मार्किंग करायचं. पफचं प्लीट येण्यासाठी हे एक्स्ट्राचं एवढं कापड आणि इथून स्ट्रेट आपल्याला जो रेग्युलरचा आपण हातांचं मार्किंग टाकतो ते टाकून घ्यायचं आहे. त्याचं कटिंग आता जेवढं एक्स्ट्राचं वाढवलं तिथे कट मारून घ्यायचे, म्हणजे एक अंदाज येईल की आपल्याला कुठल्या भागात प्लीट टाकून घ्यायचे आहेत. ते इथे हातांचं सुद्धा हे एवढ्याच चुण्या येणार आहेत. त्या हातांचं कटिंग आपलं कंप्लीट झालं आहे. आता आपण स्टिच करायला घेऊया. सगळंच कंप्लीट करून घेतलं आहे आपण कटिंग. सगळ्यात पहिल्यांदा मी फ्रंट पार्ट घेतला आहे. याच्या रॉंग साईडवर हे मी अस्तर ठेवून पूर्ण स्टिच करून घेणार आहे. गळ्याचं फिनिशिंग आपण गळपट्ट्या काढून सेपरेट करूया. त्याच्यामुळे हे आतल्या साईडने पूर्ण अस्तर जेवढं आहे तिथपर्यंत शिलाई मारून कंप्लीट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं. आता कटोऱ्यांचा भाग सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. आता आम्ही बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्ट सुद्धा आपल्याला असाच अटॅच करून घ्यायचा आहे. चुकीच्या साईडवर आपण अस्तर ठेवून पूर्ण स्टिच करून घेणार आहोत.
हे एवढं झाल्यावर आपल्याला घेर काढलाय अस्तरचा, त्याला जोड देऊन घ्यायचे आहेत. इथे ओपन करून एक जोड याच्यावर ठेवायचा, याच्यावर टीप मारून त्याच्यावर डबल दाब टीप मारून घ्यायची आहे. आणि हे अटॅच झाल्यानंतर जसं दुसऱ्याकडचा घेर आहे तशाच प्रकारे इक्वल पार्टमध्ये ठेवून याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हा एक जोड देऊन झालाय बघा. अशाच प्रकारे दुसरा जोड देऊन घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण प्रेस करा. हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. आणि अशाच प्रकारे अजून ड्रेस शिवलेले आहेत, ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले आहेत, तर ते सुद्धा एकदा नक्की जाऊन चेक करा. आता जोड दिल्यानंतर हे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आपल्याला, अस्तर आहे तसं. त्याची घडी घालून आता जे एक्स्ट्राचं आहे, जे बाहेर जोड दिलेले त्यांचं पार्ट, तो सगळा व्यवस्थित इक्वल ह्याच्यात कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता घेराचं बॉटमला आपल्याला फिनिशिंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी हे डबल फोल्ड करून ह्याच्यावर पूर्ण टीप मारून घ्यायची. दोन्ही पार्ट अशाच प्रकारे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आता इथे कमरेकडच्या ह्याला मेन मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे कट करून. याच्यावर आपल्याला प्लीट्स घालायचे आहेत. आता ते हे मेन फॅब्रिक घेतलं आहे मी, त्याचासुद्धा मिड पॉईंट काढून घेते. आता हे मेन फॅब्रिक आहे ते कमरेच्या भागापेक्षा एक्स्ट्रा आहे, तर हे इक्वल पार्टमध्ये आपल्याला प्लीट्स घालून इथे अटॅच करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 2 इंच होईल एवढं सरळच कापड घेणार आहे, त्याच्यानंतर प्लीट्स घालायला सुरू करणार आहे. तर प्लीट्स तुम्ही आधी पिनअप करून व्यवस्थित घेऊ शकता, त्याच्यानंतर शिलाई मारू शकता.
इथे शेवटी सुद्धा 2 इंच सरळच घेणार आहे आणि आता साईडने पूर्ण खालीपर्यंत अटॅच करून घेणार आहे हे मेन फॅब्रिक, म्हणजे हा एक साईडचा घेर आपला तयार होईल. अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडचा सुद्धा घेर तयार करून घेते. इथे घेर कंप्लीट झाल्यानंतर इथे मी गळपट्ट्या काढून घेतल्या आहेत दोन्ही. तर यांना आता साईडने आपल्याला पहिल्यांदा स्टिच करायचं आहे. इथे अर्धा इंच होईल एवढं फोल्ड करायचं, छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित कापड ते फोल्ड होतं. गळपट्टीला बॉटमने शिलाई मारून घेतल्यानंतर हे मेन फॅब्रिक घेऊन त्याच्या राईट साईडवर ही पट्टी ठेवायची आहे. इथे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं. पाहिजे तर तुम्ही कॅनव्हास पण इथे अटॅच करू शकता. आता इथे अर्धा इंच होईल एवढी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला व्यवस्थित गळ्याच्या आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे कट मारून घेऊया व्यवस्थित. आणि अजून एक टीप मारून घेऊया सेम, म्हणजे जर कटमध्ये तुमचा दोरा वगैरे कापला गेला असेल तर तो व्यवस्थित अटॅच पुन्हा होऊन जातो. त्याच्यामुळे गळ्याला डबल टीप मारून घ्यायची. आता इथे दाब टीप मारून घेते. असा इथे फ्रंट नेक आपला तयार झाला आहे बघा, विथ परफेक्ट फिनिशिंग. तशाच प्रकारे आपण बॅक पार्टचं सुद्धा गळपट्टी अटॅच करून घेऊया.
इथे आपला बॅक नेक सुद्धा रेडी झालेला आहे। आता आपल्याला प्रिन्सेस कटच्या कटोऱ्या जोडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण दोन्ही अटॅच करून घेऊया। दोन्ही कटोऱ्या अटॅच झालेल्या आहेत। आता याला घेर आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे। मिड पॉइंटवर मिड पॉइंट ठेवून इथे डबल टिप मारून घेर आहे तो अटॅच करून घेऊया। आता मी इथे बॅक पार्ट घेतलाय। बॅक पार्टवर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। 3.5 इंचावर मार्किंग करून अर्धा इंचाचा आपल्याला टक्स मारायचा आहे आणि त्याची उंची 3 इंच मी ठेवली आहे। ते बोथ साइडने इथे मार्किंग करून घ्यायचं आणि डबल टिप मारून आपल्याला ते टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत। आता याचा मिड पॉइंट काढून इथे सुद्धा तो घेर आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे।
इथे दोन्ही भागांना आपण घेर अटॅच करून घेतलेत। आता सरळ पार्टवर हा असा पार्ट ठेवायचा, दुसरा आहे तो, आणि इथे आता शोल्डर अटॅच करून घ्यायचे। तर थोडासा शोल्डर डाऊन घेऊन इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। आधी मी सिंगल मारणार आणि बरोबर आहे की नाही ते शोल्डर अटॅच झालाय ते एकदा चेक करणार। आता हे ओपन करून बघायचं, अस्तरची पट्टी बरोबर आहे। तर आता मी दुसरी पण टिप मारून घेते याच्यावर। अशाच प्रकारे दुसरा शोल्डर अटॅच करायचा आहे। शोल्डर अटॅच झाले आहेत। आता ह्या पट्ट्या आहेत त्या आतमध्ये आपल्याला फोल्ड करायच्या आहेत। इथे वरच्या साईडने शिलाई मारली तरी चालेल आणि आतल्या साईडने त्याला आपण हात शिलाई घालून घेणार आहोत। आता इथे आपण स्लीव्हची डिझाईन बघणार आहोत। तर हे मी बाजूला ठेवते। हे एवढं झालंय बघा। स्लीव्हचं कटिंग घेतलंय। आता हा एक पार्ट घेतलाय। आता मगाशी जिथे कट मारलेले तेवढा पोर्शन आपल्याला चुण्यांमध्ये घालायचा आहे। तर छोट्या छोट्या एकदम चुण्या करून घ्यायच्या आणि एकाच डायरेक्शनमध्ये ठेवायच्या त्या, आणि त्या अशा प्रकारे इथे आपल्याला प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत आणि सेम बॉटमला सुद्धा घालायच्या सेम डायरेक्शनमध्ये। आता बॉटमचं फिनिशिंग करण्यासाठी इथे आतल्या साईडने डबल फोल्ड करून इथे एक टिप मारून घ्यायची। वेगळी पट्टी अटॅच करायची असेल तरी सुद्धा करू शकता। जर तुमच्याकडे डिझाईन मधली एखादी कलरची मॅचिंग पट्टी असेल तरी ती लावली तरी चालेल। इथे एक स्लीव आपला कंप्लीट झालाय बघा। अशाच प्रकारे आपण दुसरा स्लीव पण करून घेऊया।
स्लीव तयार झाले. आता ते अटॅच करूया. त्याच्यासाठी मी हा पार्ट घेतला आहे. आता इथे याच्या राईट साईडवर आपल्याला प्लीट्स मधोमध ठेवून इथे इक्वल मेजरमेंट घेऊन आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. याच्यावर डबल टिप मारून आपण स्टिच करून घेऊया दोन्ही स्लीव. स्लीव्ज झाल्यानंतर याला मी बॅक साईडला बेल्ट अटॅच करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 2 पट्ट्या कापून घेतल्या. याला आता उलट्या साईडने पलटवून इथे शिलाई मारून घेणार आहे मी. या पट्टीला आता वरून खाली येईपर्यंत कमीपासून जास्तपर्यंत अशी शिलाई घेतली आहे बघा. म्हणजे क्रॉस पट्टीवर त्या शिलाई मारली आहे आणि इथे बॉटमला आता अशा प्रकारे फिनिशिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कट करते. क्रॉसमध्ये याला फिटिंग केली आहे. डबल टिप मारते याच्यावर आणि नंतर हे पलटवून घ्यायचं आहे आपल्याला. पलटवून घेतल्यानंतर अजून एक टीप मारते याच्यावर वरच्या साईडने. हा एक बेल्ट तयार झाला आहे बघा. असाच मी अजून एक तयार करून घेते. तर इथे मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतले. आता ते आपल्याला बॅक पार्टवर अटॅच करायचे आहेत. तर हा ड्रेसचा बॅक पार्ट घेतला आहे. जिथे कमरेचं मेजरमेंट आहे तिथे आपल्याला ह्या अशा पद्धतीने इथे आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे.
इथे अटॅच झाले। इथे आता मी गाठ मारून ठेवते ना, तिथे फिटिंगमध्ये येणार। आता याला फिटिंग करून घ्यायची। दोन्ही साइडने शिलाई मारून झाली आहे। आता याला पलटवलं आहे बघा, हे अशा प्रकारे आपला ड्रेस दिसणार। आता आपल्याला बॉटमला डबल टिप मारून इथे फिनिशिंग करून घ्यायचं आहे। बाकी आपला ड्रेस झाला आहे परफेक्ट फिटिंग। नंतर हा असा दिसणार ड्रेस तुमचा। पफ स्लीव पण छान दिसतात बघा, अशा पद्धतीने त्याचा लुक आहे। प्रिन्सेस कट सुद्धा छान दिसतो आणि हा नेक सुद्धा बरा दिसतोय बघा, बोट नेक ब्रॉड आहे। तुम्ही गरमीमध्ये अशा प्रकारचे ड्रेस वेअर करू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा। थँक्यू।